निफाड तालुक्यातील ओझर येथील खासगी दियान स्कूलचा बसचा अपघात सय्यद पिंपरीजवळ झालाय। या अपघातात 21 विद्यार्थी सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी वेळेवर धाव घेऊन सुखरूप बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळलाय। विशेष म्हणजे या स्कूल बसचा ड्रायव्हर दारू पिऊन बस चालवत असल्यामुळे हा अपघात झाला असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलं आहे। निफाड तालुक्यातील ओझर येथील दियान युनिव्हर्सल स्कूल या खासगी स्कूलची बस क्रमांक MH15 EF 0289 ही बस रोजच्या प्रमाणे 1 वाजेच्या सुमारास विद्यार्थी सोडण्यासाठी निघाली, परंतु या बसचा चालक दारू पिला असल्यामुळे सय्यद पिंपरीला जात असताना ड्रायव्हरचा बसवरील ताबा सुटल्यानं बस रस्त्याच्या कडेला बाजूला 2 पलट्या खाऊन खाली गेल्यानं अपघात झाला। परंतु आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी ताबडतोब बसकडे धाव घेऊन तसेच सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले यांनी विद्यार्थ्यांना सुखरूप बाहेर काढल्यानं मोठा अनर्थ टळला। या अपघातात 2-3 मुलांना मुक्का मार तसेच कमरेला लागल्यामुळे पालकांनी दियान स्कूल बस चालकावर आणि शिक्षक वर्गावर संताप व्यक्त केलाय। विशेष म्हणजे ज्या स्कूलचा अपघात झालाय त्या बसची कागदपत्रांची आणि इतर परवानगी संपुष्टात आली असतानाही बस विद्यार्थ्यांसाठी का चालवतात, तसेच या बसवर असलेला चालक दारू पिलेला असतानाही शिक्षकांनी आणि स्कूल तसेच बस चालवणाऱ्या संचालक मंडळानं दारू पिलेल्या ड्रायव्हरकडे बस दिलीच कशी असे प्रश्न पालकांमधून करण्यात आले। दियान स्कूलच्या शिक्षकांनी आणि शिष्टमंडळाने दारू पिलेल्या चालकावर कायदेशीर कारवाई केली नाही तर पालक वर्ग आंदोलन करतील आणि विद्यार्थी स्कूलमध्ये पाठवण्यास बंदी करणार आहे। यावेळी सय्यद पिंपरीचे माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले, जवळके दिंडोरी ग्रामपंचायत सदस्य कुणाल बागुल तसेच पालक म्हणून सचिन जोंधळे, नितीश कुमार, प्रवीण काळे, सचिन राजोळे, नामदेव ढिकले, गणेश जाधव हे उपस्थित होते। मी सचिन शिवाजी जोंधळे, राहिला 10 मैलावर। माझी मुलगी या बसमध्ये होती। आज 21 मुलं या बसमध्ये होते, छोटे छोटे। त्यात जागा नाही राहत बसायला। 10व्या मैलावर माझी मुलगी रोज उतरते, ती आज तिकडे न सोडता ती इकडे आली पिंपरी रोडला। इथं दुर्घटना झाली, त्यात तिला काही झालं नाही, सगळे मुलं सुखरूप आहे। पण त्यात आमचे नाना नामदेवराव, प्रवीण लोखंडे या सगळ्यांच्या मदतीने ते सुखरूप सगळे घरी पोहोचले आता। पण फक्त एवढंच म्हणणं आहे आमचं का या बसचे पेपर संपले, ड्रायव्हर मध्ये धुंद होता आणि जबाबदारी कोणी घेतलीच नाही। प्रिन्सिपल होते, इथे आलेले डायरेक्टर होते, सगळे होते, त्यांनी काहीच नाही, हात काढले, वरती निघून गेले। फक्त करतो कंप्लीट गुन्हा, पण आमच्यावर आमची इच्छा आहे अशी पालकांची काही उद्यापासून बस आम्हाला नकोय आणि पोरं आमच्या रोज सुखरूप घरी आले पाहिजे। ही बस आम्हाला नकोय, मोठी गाडी पाहिजे आम्हाला, स्कूल बस। कुणाल प्रकाश बागुल, जळुके ग्रामपंचायत सदस्य। आज 10 मैल ते आपले सिंदर रोडवरती जी घटना झाली, एका छोट्या गाडीमध्ये एक मॅक्झिमो गाडीमध्ये 21 छोटे छोटे मुलं घेऊन ही गाडी चालली होती। दियान इंटरनॅशनलची जी शाळा आहे त्या शाळेच्या कुठल्याही प्रकारच्या गाड्यांना कुठलेही डॉक्युमेंट नाही आणि अशाच आजूबाजूला जेवढे CBSE बोर्डवर संस्था चाललेल्या आहे, पालक लोक सकाळी मुलांना सोडतात, सकाळी ड्रायव्हर घ्यायला वेगळा येतो, सायंकाळी सोडायला वेगळा जातो। पालकांनी कुठं कुठं लक्ष द्यायचंय? जर ही शाळेची जबाबदारी, शाळे जर वर्षाला मंथली 1400 रुपये घेते, 2-2 महिन्याचे पूर्ण वर्षाचे पालक लोक कष्ट करून पैसे भरतात आणि मग इतकं सगळं असताना तर पालक लोकांच्या मुलांना जर अशी जर वागणूक असेल आणि अशा मुलांना जर कुठल्या प्रकारचं दक्षता नसेल, या ड्रायव्हर लोकांना कुठलीही परवाना नाही, कुठलीही त्यांच्याकडे लायसन नाही, डॉक्युमेंट नाही आणि मध्यम अवस्थेत असलेला हा ड्रायव्हर आणला आमच्या सय्यद पिंपरीचे आमचे नाना सरपंच इथे या मदतीला धावले आणि सगळ्या मुलांना सुखरूप बाहेर काढलं। आणि आज जर या मुलांना काही कमी जास्त झालं असेल असतं तर शाळेने जबाबदारी घेतली असती का? आज इतकं या संकटामध्ये सर्व पालक लोकांचं मुलांचं नुकसान झालं असतं तरी या आमच्या जळुके दिंडोरी व सय्यद पिंपरीच्या पालकांच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो तुम्हाला की सर्व शाळेच्या बसवाल्यांना तुम्ही वॉर्निंग द्या, त्यांचे पूर्ण परवानग्या वगैरे सर्व असल्याच पाहिजे, तरच आता आम्ही शाळा चालून देऊ, नाही तर उद्या अन्यथा आम्ही या जानेवारी आणि ज्या सय्यद पिंपरी रोड असेल शाळे आम्ही ठिय्या आंदोलन उद्यापासून आम्ही चालू करणार आहे। माजी सरपंच भाऊसाहेब ढिकले साधारण 1:30 वाजे सुमारात 10 मैल सिंदे रोडवर गंगापूर कॅनलच्या पश्चिम बाजूला 16 मुलं बसलेली एक व्हॅन अचानक नाल्यात गेली। त्या गाडीमध्ये 16 मुलं होते, 2 मुलींच्या हाताच्या आणि एकीच्या कमरेच्या लागलं, बाकीचे मुलं घाबरलेले होते। ते मुलं आम्ही प्राथमिक आरोग्य केंद्रात घेऊन गेलो आणि सर्व पालकांना बोलून त्यांच्या स्वाधीन केले, परंतु त्या शाळेच्या गाडी जी लावली होती त्या गाडीचं टॅक्स, इन्शुरन्स पूर्ण काहीच भरलेलं नव्हतं, त्या ड्रायव्हरचं लायसन नव्हतं, तो ड्रायव्हर नशा केलेला होता। यासाठी सर्व शासनाने सुद्धा जबाबदारी घेतली पाहिजे। सर्व शाळांच्या बसचे पेपर क्लिअर आहे,
किंवा ड्रायव्हरचं लायसन आहे किंवा नशा करतोय सर्व चेक करूनच शाळांनी ही जबाबदारी घ्यावा. कारण हे बालकांचं भविष्य जे आहे ते आज जर काही घटना घडल्या तिथं लय मोठा शब्द आज त्या शाळेवर आला असता आणि पालकांचं सुद्धा नुकसान झालं. यासाठी त्या ड्रायव्हरवर कारवाई तर व्हावाच, परंतु सर्व शाळांनी खबरदारी घ्यावी. मेरा बेटा दियान यूनिवर्सल स्कूल में पढ़ता है, आज तीसरा साल है वो चल रहा है, और मैं इतने कॉन्फिडेंस के साथ उसको स्कूल में डाल के रखा हूँ क्योंकि हम लोग हमेशा बाहर रहते हैं और कभी भी कोई छोटा मोटा एक्सीडेंट होगा तो हम हमेशा नहीं आ सकते। आज फॉर्चुनेट था जो हम आ गए। आज हमने फोन किया स्कूल में, स्कूल वाले को किसी को रिस्पॉन्सिबिलिटी नहीं था, एक किसी ने पूछा तक नहीं, बताया तक नहीं कि कहाँ पे क्या हुआ है। वो तो गांव वाले जो थे इन्होंने बहुत हेल्प किया, बच्चों को हॉस्पिटल डाला, तभी तो हमको पता चला। इन्होंने आई कार्ड से नंबर निकाल के बच्चे को और एक एक को फोन करके एक एक पेरेंट से बात करवाया है, और लेकिन स्कूल ने जीरो रिस्पॉन्सिबिलिटी लिया है। एक एक को फोन कर रहा हूँ, कोई रिस्पॉन्स नहीं। सबको ऐसा लगता है कि बस हमने बच्चे दे दिए, बस हो गया, पैसे दे दो, बस खात खत्म। हर महीने का पैसा एकदम टाइम पे जाता है, पर फिर भी स्कूल का बस इतना खराब कंडीशन में हमारे बच्चे को ले जा रहे हैं। और हमारा बच्चा नासिक में रहता है और इसको सैयद पिंपरी होके घुमा के लेके जा रहे हैं। ये कौन सा तरीका है बच्चे को लेके जाने का? डायरेक्ट लेके जा सकते थे ओझर हायवे से। माझं नाव प्रवीण लोखंडे आहे। मी अपघात जो झालेला आहे त्याचा प्रथमदर्शी आहे। मी इथून जात असताना मुलांना आहे ना काही आमचे गावातले शेतकरी वर्ग वगैरे बाहेर काढत होते। मी त्यात चौकशी केली का काय झालं म्हणून, तर मग काही शेतकऱ्यांनी दाखवली मला बसची कंडिशन। ती छोटीशी बस आहे, महिंद्राची मॅक्झिमो, तिचे डॉक्युमेंट पेपर वगैरे सर्व संपलेले आहे आणि तो ड्रायव्हर पिलेल्या कंडिशन मध्ये होता। त्यांनी ना किती विद्यार्थी होते? तर 21 विद्यार्थी होते आणि 3-4 मुलींना काय म्हणतात मुक्का मार आणि घरसटलेलं होतं आणि काही मुलींना कमरेत थोडासा मार बसलेला होता आणि त्यांचं खूप थरकाप चालू झालेलं होतं। त्यांच्याजवळ आहे ना त्या बसमध्ये ज्या ॲमेटीज लागतात शाळेच्या, त्या शाळेने फॉलो नाही केलाय। ती शाळा दिव्यान शाळा म्हणून आहे, जी पंचवड गणेश मंदिर जवळ आहे। त्यांनी गाईडलाईन जी राहते शाळेची का एका शाळेच्या बस बरोबर जेवढी मॅक्झिमम कॅपॅसिटी असेल 10 किंवा 12 मुलांची, त्याच्या अतिरिक्त कॅपॅसिटी होती, प्लस त्याला अटेंडंट लागतो। कारण मुलगी आहे मुलगा आहे, त्याला बाथरूम वॉशरूम किंवा कुठल्याही प्रकारचा थोडासा इलनेस वगैरे जाणवायला लागला, आजारपण वगैरे जाणवायला लागलं तर त्याच्यासाठी अटेंडंट असतो। तर बसमध्ये अटेंडंट नव्हता। त्या बसमध्ये जर अटेंडंट असता तर आज हा अपघात झाला नसता, कारण त्या अटेंडंटच्या लगेच लक्षात आलं असतं ड्रायव्हर पिलेला आहे म्हणून। ड्रायव्हर पूर्ण 2 टाईपच्या नशेमध्ये होता। त्यांनी थोडी दारू पिलेली होती, ताडी पिलेली होती आणि त्याच्यामुळे त्याला झोपेचा गरका आला। तो निवांत हॉटेल साधारण 3 किलोमीटर पासून तो गरके घेत येत होता। त्याच्या मागे बघणारे प्रत्यक्षदर्शी लोक होते, ज्यांनी गाडीतनं पोरांना ओढून काढलं। आज ते गाडीची कंडिशन बघा, तिचे पेपर संपलेले। त्यानंतर तिथले त्या गाडीचे मालक ओनर इथे आले होते। त्या ओनरनी ते 40 मुलं घेऊन इथे येऊन माफी मागत होता। त्यांनी सुद्धा त्या गाडीची कंडिशन बघितली आहे, गाडीचे पेपर संपलेले आहे। आरटीओ ला त्याचं रजिस्ट्रेशन जे HSRP आता चालू आहे लेटेस्ट, त्याच्यावरनं तर लगेच कळतच का गाडी कोणत्या कंडिशन मध्ये। आज ती गाडी म्हणजे फिटनेस संपलेला म्हणजे गाडी संपलेली। आणि पहिली गोष्ट म्हणजे ह्या शाळेच्या खूप मोठ्या चुका आहे। यांनी पहिली जे कॉन्ट्रॅक्ट साईन करताना नियम असतो 7 वर्षाच्या नंतरची गाडी कॉन्ट्रॅक्ट साईन नाही होत शाळेला। माझा स्वतः टुरिस्टचा धंदा आहे। SNBT ला माझी 7 वर्षानंतर बस माझी स्वतः काढली तिथून। आम्हाला दुसऱ्या बसची डिमांड केली होती त्यांनी। पोरांच्या लाईफ संघ हे खेळतात, आहे जीवनासंघ खेळले आणि हे वर्षाकाठी दर महिन्याचे पेमेंट घेतात। दर महिन्याला पेमेंट घेतात आणि फक्त बस चालती 9 महिने चालती। फक्त 3 महिन्याच्या सुट्ट्यांचे यांना पेमेंट फुकट दिले जातात। दिवाळीचा 1 महिना आणि 2 महिने उन्हाळ्याचे। एवढं करून देखील हे पालकांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या हिताच्या कुठल्याही गोष्टी करत नाही आणि यांच्या चुकापायी हा मोठा अपघात झालेला आहे। या अपघातात त्या पालकांचं आणि त्या विद्यार्थ्यांचं खूप मोठं भाग्य आहे का त्या मोठ्या अपघातातनं आज दुर्घटनेतनं ते बाहेर निघाले। त्या देव त्यांना येणं सद्भावना देव व त्यांच्या पालकांसोबत आम्ही पूर्ण गावकरी, आमचं गाव नेहमी सत्याच्या बाजूने उभं राहिलेलं आहे, न्याय देण्याचं काम केलेलं आहे। आमच्या गावाने इतिहास घडवलेला आहे। आम्ही जरी पालक मागं हटले तरी आम्ही त्या शाळेला सोडणार नाही आणि गुन्हा दाखल करून राहणार। ब्युरो रिपोर्ट, नाशिक माझा न्यूज, नाशिक।